टचच नाही. माझ्याकडे दे बोलल्यावरच निघाल बघा. हॅलो फ्रेंड्स, आता हे अननस आहे ना ते आमच्या गार्डनमधलं आहे, टेरेसवरचं. त्या दिवशी काय झालं की व्हिडिओ शूट करायचा होता कट करतानाचा, पण त्यावेळी अचानकच पाऊस आला जोराचा, त्यामुळं व्हिडिओ शूट काय करता आला नाही आम्हाला. माझ्याकडे दे बोलल्यावरच निघाल बघा. हे अननस झाडाचं काढल्यानंतर लगेच कट करायचं नसतंय बरं का, ते 2 दिवस तसंच ठेवायचं. नाहीतर कसं होतंय ते झाडाचं काढल्या जर कट केलं तर ते एकदम आंबट थोडंफार लागतं. आता ते 1-2 दिवसानंतर जर कट केलं तर त्याचा आंबटपणा आहे तो कमी होतो. तसं हे झाडालाच पिकलेलं आहे आणि मी आता कट करायला लागलोय स्लाइसमध्ये. ह्याचा जो क्राऊन आहे, जो तुरा आहे, त्याच्यापासून नवीन रोप तयार करू शकतोय. खरंच आमच्या टेरेसवरचं हे अननस आहे ना, खूप गोड आहे आणि म्हणजे विदाऊट केमिकल्स, म्हणजे काही केमिकल नाही, काही नाही, ऑर्गॅनिक आहे. आता हा क्राऊन आहे, त्याची खालची पानं आहेत ना ती थोडीफार काढून टाकायची आणि त्याचा जो खालचा बुंदा आहे ना तो ओपन ठेवायचा, म्हणजे त्याला सुकवायचा आहे सावलीमध्ये. आणि मला आता इथं सगळे बोलायला लागलेत की तू अननसाची शेती करणार आहेस काय. बहुतेक मला पण असं वाटायला लागलं की मी अननसाची शेती करू शकेन. तुम्हाला काय वाटतंय? कारण मला इतका आता एक्सपिरियन्स आला आहे की त्या अननसाची झाडं कशी जगवायची, हार्वेस्टिंग कसं करायचं, सगळं मला आता त्याच्यातलं समजायला लागलं. त्यामुळं मला असं वाटायला लागलं की मी ते करू शकते. आता हा झाला विनोदाचा भाग, पण हे पानं काढलेलं असतं ना बुंदा, तो 8 दिवस तसाच ठेवायचा. हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत की अननसाची रोपं कशी तयार करायची ना. त्याच्यावरचा जो तुरा काढलेला होता त्याचे खालचे जे पानं असतात हे अशी, ते काढून ते 4 दिवस सुकवत ठेवायचं. उन्हामध्ये नाही सुकवायचं, सावलीमध्ये सुकवायचं. आणि त्यानंतर मग त्याला 4 दिवसानंतर हे पाण्यामध्ये असं एका ग्लासच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं. आणि त्याला मग अशी मुळं सुटतात बघा. हे खूप छान अशी मुळं आलेले आहेत. आता हे मी रोप तयार करून 1 महिना झाला असेल, त्याला भरपूर असे रोपं आले. आता मी ह्या कुंड्यामध्ये लावणार आहे. पावसाळा अजून चालू व्हायचा वेळ होता, आता चालू झाला आहे, त्यामुळे आता बघूया. आता ह्या कुंड्यामध्ये मी आता लावणार आहे ही रोपं. अशी छोटी रोपं तयार केलेली आहेत. अशी हे पाण्यात ठेवायचं, 4 दिवस सुकवायचं आणि 4 दिवस सुकवल्यानंतर ते असं पाण्यात ठेवायचं. पाण्यात ठेवलं की ह्याला मुळ्या येतात. हे बघा, ह्याला मुळ्या सुकलेल्या आहेत. आता हे सगळ्यात मोठं आहे, ह्याला मुळ्या बघा कधी आलेल्या. कसा वाटला ब्लॉग? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.